ज्ञानमहर्षी बाबा महाराज सातारकर यांची प्रवचनं आपण दररोज ऐकतो आहोत. आज त्यांच्या प्रवचनाचा हा 17वा दिवस आहे आणि आता फारच थोडे दिवस उरलेत. म्हणजे हे 3 आणि 13 ऑगस्टला आपलं हे संपणार आहे. तेव्हा आपणाला त्याची खूप उत्सुकता आणि आतुरता आहे. नेहमीच्या प्रथेप्रमाणे आज या ठिकाणी महाराजांचा सत्कार माननीय विश्वस्त सुनील रासने हे करतील आणि पोथीला पुष्पहार बाळासाहेब सातपुते घालतील. वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. सद्गुरुदादा महाराज अप्पा महाराज की जय. श्री गजानन महाराज की जय. नमो शतबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. नमो संसारतम सूर्या अपरमित परमवीर्या तरुण तरतूर्या लालन लीला अनुभव नरेंद्रा श्रुतिसार समुद्रा मनमथ मनमथा. नमो सुभाव भजन भाजना भवेद्वकुम्भ भंजना विश्वोत भव भुवना श्री गुरुराया. तमचानुग्रह गणेशु जैदे आपुला सौरसु तै सारस्वती प्रवेशु बाळकायाथी. जी दैविकी उदार वाचा जै उद्देशु दे नाभिकाराचा. तव नवरस सुधाब्दीचा ठाव लाभे आपुलिया स्नेहाची वागेश्वरी. जरी किया ते अंगीकारी तो वाचस्पतेसी करी प्रबंध होडा. हात ठवा दयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे. तो जीवची परितुके महेशेशी एवढे जे महिमेचे करणे. ते वाचाबळे वाणमी कवणे काय सूर्याचंगा उठणे लावित तासे. साडे पंधरिया रजतवणी तैशी स्तुतीची ही बोलणी. उगयाची माथा ठेविजे चरणी हेची भले. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज तुकाराम. माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि भगवान प्रभुपाल कृष्णजींनी अर्जुनाला गणेशाच्या माध्यमातून वस्तू निर्देश रूप मंगल करायला सुरुवात केली. जीवनामध्ये प्रत्येक माणसाला मंगल व्हावंसंच वाटतं. कुणाला वाटत नाही की माझ्या जीवनामध्ये मंगल होऊ नाही. किंबहुना मंगलाकरता खटपट आहे. गणपतीची उपासना सुद्धा त्याच्याकरताच आहे ना. दुःख हरता सुख करता. जे अमंगल आहे जीवनामध्ये ते दूर व्हावं आणि मंगल जीवनामध्ये प्रगट व्हावं हाच हेतू, दुसरा काय. जीवन असंच असतं माणसाचं, मंगल आणि अमंगलाने भरलेलं असतं. नामी जीवन. एका तीराने वाहते ती नदी का दोन्ही तीराच्या मधून वाहते ती नदी. नदीला कधी एक तीर नसतोच. हाही काठ आहे, हाही काठ आहे.
ते भावगीत आहे ना प्रख्यात, संत वाहते कृष्णामाई. सुखदुःखांची दोन्ही तीर आहेत. एक सुखाचा आहे, एक दुःखाचा आहे, एक मंगल आहे, एक अमंगल आहे. पण जो प्रभूची उपासना करतो, संतांची सेवा करतो, आपल्या श्रीगुरूवर ज्यांची परिपक्व निष्ठा आहे, त्याला किती भोवरे जरी आले तरी त्या भोवऱ्यातून बाहेर काढण्याकरता देव, सद्गुरू, संत भेटतातच. हा सिद्धांत आहे. पुढे जाऊन एक शब्द मुद्दाम वापरतो, हा अनुभव आहे. नुसता सिद्धांत नाही. सिद्धांत पुस्तकात राहतात आणि अनुभव हा जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. साखरी गोड आहे हा अनुभव आहे. पुस्तकात लिहिलंय म्हणून नाही का. साखर गोड आहे हे पुस्तकात लिहिले म्हणून गोड आहे का? नव्हे, हा माझा अनुभव आहे. मीठ खारट आहे हा माझा अनुभव आहे. आपल्या घरात सुद्धा याच्यावरून भांडणं होतात, आमच्याकडे होतात. सांगितलेलं बरं असतं ना, तुम्हालाही तितकंच बरं वाटतं. म्हणजे ज्या अर्थी महाराजांच्या होतात त्या अर्थी आपल्याकडे जायला सुद्धा काही हरकत. आता आपल्याला कल्पना आहे आमच्या मंडळीने पुस्तक लिहिले, तिसरी आवृत्ती निघाली आहे जेवणाची, त्या अर्थी जेवण चांगलंच करतात. पण कधी गोंधळ होतोच की. मीठ नाही तर मीठ जास्ती तरी होतं. मग मी जेव्हा म्हणतो अगं काय मीठ घातलंय, असं कसं. ही आमची घरगुती. तुम्हाला सांगितलं बिघडलं, तसं काही वाईट बीट काही नाही. ती म्हणते मी बरोबर टाकलंय. मी म्हटलं तू बरोबर टाकलंय पण खारट लागतोय हा माझा अनुभव आहे ना. मग कशा करता सांगितलं मी तुम्हाला. काय तू म्हणते मी मीठ एकदा टाकलं, पण ठीक आहे दुसरं कोणीतरी अजून दोनदा टाकलं असेल. तुझ्या कल्पनेप्रमाणे मीठ बरोबर आहे, ती तुझी कल्पना आहे, पण भाजी खारट झाली आहे हा अनुभव आहे, चाखून बघ. मग ती म्हणते आता तुम्ही म्हणता तेव्हा खोटं आहे का? नाही नाही चाखून बघ. अय्या खरंच की. मी काय म्हटलं, कशा करता एवढं सांगितलं प्रपंचातलं, हे तुम्हाला अनुभव कळावा म्हणून. कारण का, साधी भाजी सुद्धा चांगली झाली आहे का वाईट झाली आहे का खारट झाली आहे का आंबट झाली आहे ही चाखल्याशिवाय कळत नाही. आणि चाखल्यानंतर कितीही कोणी काही सांगितलं तरी कोणाचंही ऐकण्याची आवश्यकता नाही. आहे हे असं आहे. आहे हे. आता आमच्या घरात एक दोन पार्ट्या आहेत. काही ना मीठ जास्ती लागतं, माझ्यासारख्याला कमी लागतं. मग जास्ती लागतं ते म्हणतात बरोबर आहे, मी म्हणतो जास्ती झालं. हा शेवटी ज्याचा त्याचा. कशा करता सांगितलं हे उदाहरण. सिद्धांत हा सिद्धांत बरं का. साखर गोड सिद्धांत, मीठ खारट सिद्धांत. पण नुसता सिद्धांत राहून उपयोग नाही, अनुभव हा श्रेष्ठ. तसं साधू संतांच्या संगतीने जीवनामध्ये मंगलदारात चालत येतं. हा माझाही अनुभव आहे आणि तुमचाही असायला काही हरकत नाही. तेव्हा मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पाचं स्मरण करून आणि त्याचं सगुण वर्णन करून वस्तू निर्देश रूप वर्णन केलं, निर्देश केला. पण निर्देश कितीही जरी केला तरी तसा निर्देश कळत नाही, त्याच्याकरता सगुण रूपाचं वर्णन करावं लागतं. नुसता निर्देशाने काही कळत नाही हो. आता मी म्हटलं जरा ते तिथले उठाव, तिकडचं उठेल. ते नाही हो, ते स्वेटर घातलेले. म्हणजे बोलणं कळलं का? तसा नुसता निर्देश करणार कोणाकडे निर्देश केला हे भरपूर बसलेले आहेत माझ्यासमोर. इथे प्रत्येकालाच वाटतं आमच्याकडे बोट आहे म्हणून.
पण एखादा असा निर्देश पाहिजे की बाकीच्यांना लक्षात आलं की आम्ही नाही, आणि त्याला लक्षात आलं मी आहे. काय म्हटलं मी? वा लाल पातळ नेसलेली बाई. मग सगळ्याच उठल्या. नाही म्हटलं, डोक्यावर पदर आहे ती, बिन पदराच्या खाली बसलं. मी कशा करता सांगितलं? विशिष्ट निर्देश. तसं वस्तुनिर्देश करून गणपतीच्या माध्यमातून विशिष्ट पद्धतीने निर्देश करायला लागले की गणपती कसा आहे, त्याला किती हात आहेत, तो कसा सजलेला आहे, त्याचे अवयव किती सुडोल आहेत, किती सुंदर आहेत. आता कितीही शरीर सुंदर असलं, फॉरेनचं मला माहिती नाही, पण आपल्याकडे उत्तम डागडागिने, शरीर झाकून नीटनिटके कपडे करणं हे त्याचं वैशिष्ट्य आहे, नाही का? हां, कितीही व्यक्ती सुंदर असली तरी पण त्या अलंकाराने विशेष शोभा येते. ही वस्तुस्थिती आहे बरं का. लग्न कार्यामध्ये आपली बायको रोजचीच, आपले मालक रोजचेच, आणि एरवी आपलं ते पॅन्ट बिंड आपली घातलेले, पण लग्नाच्या दिवशी ती म्हणाली आज हे बघा सगळे मोठे मोठे लोक येणार आहे, सूट घालून चला. मग नवऱ्याने अगदी सूट बीट टाय बी लगेच तिने सुद्धा. मग काय तुम्हाला सांगू, साडी काय आहे, नथ काय. नवरा सुद्धा बघून ओढून म्हणाला अगदी लक्ष्मी दिसतेस. हा, ती म्हणली मग लोड काय हळद दिसते होय मी? लक्ष्मी दिसते म्हणजे काय? हां हां, आमचे सासरे वर गेले, ते मला म्हणायचे रोज आमच्या घरची लक्ष्मी आहे. तुम्हाला मी अगं पण म्हणला मी आज म्हणतोय ना. मग ती म्हणली तुम्ही सुद्धा आज अगदी अगदी काय टाय बेन. मी कशा करता सांगितलं? नुसता गणपती, त्यापेक्षा अलंकार. आणि म्हणून इथे काय मणिभूषणे. काय ओवी चालली होती आपली कालची? स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव, तेथ लावण्याची ठेवार्थ शोभा. अष्टादश पुराणे तेची मणिभूषणे, पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांचे. मग अष्टादश पुराणांचे त्याच्यावर अलंकार चढवले बरं का. स्मृती हेच अवयव. अवयव काय आहेत गणपतीचे? स्मृती हेच अवयव. पण नुसती स्मृती हेच अवयव असून जमत नाहीत, त्याला सुद्धा सजवावं लागतं. हां, सुंदर सजवलेलं. मग कशाने सजवलंय ज्ञानोबारायांनी? मणिभूषणे, रत्नखचित अलंकार. सुंदर दागिने घातल्यावर कसं दिसतं? सुशोभित. आपण सुद्धा बाहेर निघताना कपडे बिपडे घातल्यानंतर नीट दिसतो की नाही? अरे का बाबा महाराजांनी आता फेटा बांधलाय, नीटनीटकं दिसतंय, अंगावर उपर नाही. काय एवढे का होईना, हे आपले कपडे म्हणा, जे काही आहे ते अलंकार आहे. त्यांनी काय आहे? एक शोभा आहे. तसं गणपतीचं वर्णन करायला, पण हे तात्विक वर्णन आहे. तेव्हा श्रुती ही गणेशाचे शरीर, स्मृती या हस्तपादाधिक अवयव, आणि त्याच्यानंतर 18 पुणांची योजना ही गणेशाच्या अंगावरील दागिने आहेत. पुढे काय म्हणाले बघा, पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांचे. मग त्यातील अर्थ ही काय आहे ते म्हणाले, सौंदर्याची खाण. गर्भित अर्थ हीच कोंदणं, असं बसवलंय. हिरा कुठे बसवतात? कोंदणात. तेव्हा प्रत्येक शब्दाला गर्भित अर्थ आहे. इथपर्यंत काल आपलं झालं. आता प्रमेय शब्दाचा अर्थ थोडक्यात सांगतो. प्रमेय म्हणजे सिद्धांत. इथे सुरुवात आहे आपली आजची. प्रमेय म्हणजे सिद्धांत. आता जास्ती काही खोलात जात नाही. सामान्य माणसाकरता एकच सिद्धांत आहे बरं का. काय सिद्धांत आहे? तर वा देवाधर्माची पूजा करावी, भगवंताची पूजा करावी, तीर्थयात्रा करावी, नामस्मरण करावी. हा एक सिद्धांत झाला. हे एक प्रमेय झालं की हे केल्याने तुझं
तो मुक्कामाला पोचशील. दुसरं प्रमेय असं आहे की हे किती जरी असलं तरी मूळ स्वरूप जाणणं हे जीवाचं परमध्येय आहे. बरं का. सिद्धांत कसा झाला? प्रमेय सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून काय की काही नाही भाऊ, असं असं कर, असं असं कर, असं असं कर, असं असं कर. काय जा जरा रोज अमकं कर, जरा ज्ञानेश्वरी वाच, हां जरा अभंग पाठ कर, जरा अमकं कर. मग करता 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 तेवढंच ते प्रमेय त्याच्यापुरतं. मग हे पाठ करशील 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 तसं पांडुरंगाजवळ जाऊन पोचशील. झालं, तिथलं ते प्रमेय झालं. त्याच्या पुढे काय? अरे पांडुरंगाचं रूप बघितलंस, आता पांडुरंग कसा आहे त्याचं स्वरूप बघ. मग स्वरूप काय प्रमेय सांगितला, काय सिद्धांत सांगितला. आता लक्षात घ्या, एक सिद्धांत असा झाला, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कटावर कर ठेवलेला पांडुरंगाची उपासना करणं, हा एक भाग झाला. दुसरा प्रमेय काय झालं? विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, अजिम्या दृष्टीने देखिला. हे स्वरूप वर्णन झालं. काय झालं? जो कटावर कर ठेवलेला आहे किंवा ओंकार रूपाने जो गणपती वर्णन केला, बरं का, ते निराळं. आणि हा जो प्रमेय विशेष सिद्धांत असा आहे. काय सिद्धांत झाला? की तो परमात्मा तुझ्याजवळ आहे, तो तुला सोडून कधी नाही आहे. म्हणून या ठिकाणी कोंदणातील अलंकार रत्नांनी बसवण्यासाठी केलेले घर, पद पद्धती, शब्दरचना, बरं का, कशा आहेत? शब्दरचना अतिशय सुंदर असावी लागते. तसं पुराणातली, वाङ्मयातली शब्दरचना जर सुंदर असेल, पद पद्धती खेवणे प्रमेय रत्नांचे. हो, हे प्रमेय हे रत्न आहेत. लक्षात ठेवा, शेवटी कितीही बाबा महाराजांचं प्रवचन असू दे, त्यातला सिद्धांत हे रत्न आहे. काय म्हटलं मी? सिद्धांत हे काय आहे? त्याच्यातलं अलौकिक असं रत्न आहे. हे जे सगळं प्रवचन गुंफलं जात आहे ते एका सिद्धांताच्या भोवती. तसं प्रमेय म्हणजे सिद्धांत. आणि म्हणून जरा पुढे जाऊ. पदबंधनागर ते चिरंगाथिले अंबर, जे त्या साहित्यवाणे सपुर उजाळाचे. जरा पुढे चालतो बरं का, नाहीतर गाडी जायची नाही पुढे. दिवस संपत येतील आणि पुन्हा तुम्ही म्हणाल मला गणपती सांगायचा राहून गेला. म्हणून जरा थोडंसं जे एक मी तुम्हाला सांगतो, जे आईस्पेस सांगायला पाहिजे होतं ते भरपूर आईस्पेस सांगितलं आहे. त्याच्यामध्ये कुठेही काटकसर केलेली नाही. पण आता हा जो काही भाग आहे पुढेही जरा, आणि कसा आहे इथून पुढचा भाग थोडंसं ते शास्त्र बिस्त्र जरा क्लिष्ट आहे. काही वेळेला त्याची आपल्याला आवश्यकता आहे, आवश्यकता नाही असंही असतं. पण एक माऊलीने लिहिले त्या पद्धतीने सांगेन. पण आत्तापर्यंत जे आज 16-17 दिवस झाले जे मी तुम्हाला सांगितलं ते अगदी दिलखुलास तुम्हाला नीट कळावं. ओम नमो जे अद्याप पुन्हा कुणीही सांगितलं ते तुम्हाला कळलं पाहिजे बाबा महाराजांनी काय सांगितलं. एक एक शब्दावर 2-2, 3-3 दिवस प्रवचनं केली. आता जरा पुढे सरू. पदबंधनागर काय असतं? सुंदर शब्दरचना. ही फार आवश्यक आहे. सुंदर पदरचना, सुंदर शब्दावली. पदबंध नागर. इथेच आता नागर म्हणजे सुंदर, सुरेख, विद्गद, कौशल्यपूर्ण नागर. आता आपल्या बोलीमध्ये सुद्धा नागर बोली म्हणजे निराळी आणि सामान्य नाही का. हा, आता आमच्या सातार भागातली बोली सांगतो. अरे तकडं काय बसलास, हाकडे ये की. माझं म्हणणं कळलं. खेड्या अगदी खऱ्या झाला. तत काय करतेस? माझं म्हणणं कळलं. तिकडे काय करतोस? इकडे ये ना. आपण तेथे काय करता? इथे या ना. माझं बोलणं कळलं का? कसं बोलावं? या 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 या. आता अजून सुपर फाईन. या 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 या. आपल्या आगमनाने आम्हाला आनंद झाला. या. नागर.
नागर म्हणजे सुंदर भाषा, बरं का, सुंदर भाषा, कौतुकाची भाषा, ज्ञानेश्वर महाराजांची सौंदर्यशाली भाषा आहे. अरे का नाही ते आला वय रे मारदा. काही काही तर भच्या भाराकर्डीने मित्राचं आगमन होतं. आला का रे बा. एका मित्राने एका मित्राच्या पाठीवर थाप टाकून म्हटलं, मी म्हटलं हे काय आहे? हे म्हणले गाढवी प्रेम आहे. गाढवी प्रेम माहिती आहे का तुम्हाला? दोन गाढे प्रेमात आली म्हणजे तोंड एकमेकाकडे करत नाहीत, आपल्या तंगडे एक धडा 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 लाता मारतात. मग माणसं म्हणतात हे काय? गाढवी प्रेम. मी कशाकरता सांगितलं? भाषा सुद्धा कशी बोलायची असते बरं का. निन्याळे वाङ्मय निन्याळ्या तऱ्हेतून. आता साहित्य काय इतक्या प्रकारचं झालेलं आहे, साहित्य संमेलनामध्ये निन्याळ्या साहित्याचे प्रकार मांडले जातात, ते काही सांगायची आवश्यकता नाही आहे. पण इथे कसं आहे, ज्ञानेश्वर महाराजांची भाषा ही मोठी सौंदर्यशाली आहे. आता तुम्हाला आणखीन कितीतरी नमुने देतो. वाचे बरवे कवित्व, कवित्व बरवे रसिकत्व, रसिकत्वे परतत्व स्पर्शो जायचा. काय लालित्य आहे बघा बरं का. हो, 18व्या अध्यायामध्ये सहज यांनी विचारला प्रश्न धृतराष्ट्राने, काय रे संजया, तुला काय वाटतं विजय कुणाचा होईल? आता सरळ सांगता आलं असतं काय असतं, पण तो राजा होता, हा घोड्याची पागा सांभाळणारा संजय, याची मर्यादा काय असतं. मोठ्या माणसाला एकदम चुकलं सुद्धा म्हणता येत नाही बरं का, मोठं अवघड असतं. मोठ्या माणसांच्या समोर बोलताना सुद्धा जरा विचार करून बोलावा लागतो, हे त्याच्यातला भाग आहे. काय गंमत काय झाली, थोडंसं मी नागर भाषा तुम्हाला ऐकायलाच पाहिजे, त्यातलं कौतुक कळेल. म्हणजे कसं सांगितलं. एवढे 18 अध्याय गीता झाली, म्हणजे तात्विक दृष्टिकोनातून सांगतो 11व्या अध्यायालाच गीता संपलेली आहे. विश्वरूप दर्शन झालं, विश्वरूप दर्शन झालं, तिथे विषय संपला. श्री नारायणे विश्वकोंदले, खलास. आता काय राहिलं? हे सगळे बाकीचे पूरक अध्याय आहेत. आणि मग शेवटी धृतराष्ट्र प्रश्न विचारतो, काय रे संजया, तुला काय वाटतं विजय कुणाचा होईल? आता ह्याला तर समोर दिसतंय, सर्व विजयाचा विजय समोर बसल्यानंतर विजय कुणाचा होईल हे काही प्रश्न आहे? जन्मही जो आहे, मृत्यू जो आहे, स्थिती जो आहे, असा परमात्मा जर पांडवांच्याकडे आहे तर पण राजाला कसं सांगायचं तुझं संपूर्ण कुळ नष्ट होणार आहे? राजा लोकांना सांगताना फार पद्धतीने सांगावं लागायचं. पूर्वीच्या काळी खेळता खेळता युवराज जर पडले तर असं सांगायचं नाही की युवराज पडले. काय सरकार, युवराजांचं कौतुक. अहो खेळता खेळता अंग टाकून दिलं त्यांनी. म्हणजे ही सुद्धा त्यांची मर्जी, कळलं का तुम्हाला? म्हणजे पडले कसं म्हणायचं? पडले म्हणायचंच नाही. सरकाराने पडतात सध्याची. सध्याचं सरकार पडल्याशिवाय राहत नाही. हे जुन्या सरकारचे, पण तेही पडलेच ना. वल्लभभाई पटेलने एका रात्री सगळ्याला उडवून टाकलं. काय म्हटलं मी? हां, मग कशी भाषा वापरायची? आणि तो असं म्हणतो, तेने तुते येथे व्यासे बैसविली असे कासया उद्देशे. अरे व्यासाने तुला इथे कशा करता बसवलं नाही? काय सांगतोयस? क्षर काय, अक्षर काय, पुरुषोत्तम काय, ब्रह्म काय? अरे पांडव किती मेले ते सांग. यांनी कपाळाला हात लावून घेतला. धन्य आहे म्हणले. काय राजा भेटलाय, आतून आंधळा आणि बाहेरून आंधळा. कसं म्हणतोयस? तेने तुते येथे व्यासे बैसविली असे कासया उद्देशे. अरे तुला कशा करता बसवलं, तू काय सांगतोय जवानगडी? तुला कुणी विचारलं हे ब्रह्मन बिंबन? आम्हाला कळतं का?
विजय कुणाचा होईल ते सांग. ते म्हणले ज्ञानोबारांनी तिथे लिहिलंय, हा कसा आहे माहिती आहे का म्हणले, म्हैसानुठी. म्हैसानुठी म्हणजे कळलं का नाही. आता हे सांगायची पाळी आहेच आहे माझ्यावर. तुम्ही तो रेडा बघितला की नाही, आणि हे गावाला पाणी बिणी आलं की नाही, किंवा पाणी दिसलं की ते रेडा नेमकं तिथे खाली बसतं. आणि त्या रेड्याचं एक गंमत अशी आहे की ते एकदा बसलं ना की उठायचं मुश्किल, बरं का. मग तो मालक असतो की ना, तर काठीने हाणतो, असा हाणतो. तो काय करतो रेडा, काठ्या खाडतो, पण आपली जागा सोडत नुसती मान हलवतो. तेवढी हलवू मी नुसती मान हलवू, आतमध्ये काहीतरी हा शेपूट पिळतोय, उठके हल्या. ज्ञानेश्वर महाराजांनी उत्कृष्ट एवढं ऐकलं आणि शेवटी विचारतोय काय, काय सांगावं आता या हल्याला. पण शेवटी राजा, शेवटी सत्ता त्याच्या हातात. मग म्हणाले, राजा अरे तू तर राजा, तुला सगळं कळतं. मी तुझ्या अश्वशाळेतला तिथला घोडे बिडे म्हणजे त्याला ज्ञान होतं. स्वारीचा घोडा कोटचा, रथाचा घोडा कोटचा, 2 घोडे जोपायचे असले तर कोणची जोडी, 4 जोपायचे असले तर कोणची जोडी, कोणतं चांगलं, एवढंच ज्ञान. पण म्हणाले, आज माझ्यावर व्यासाने कृपा केली, माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला तिथलं इथे दिसू लागलं. हे जगातलं पहिलं टेलिव्हिजन जे त्याला दिसलं. कुरुक्षेत्रावरची कथा हस्तिनापुरामध्ये बसून म्हणजे दिल्लीमध्ये बसून सांगितली जात होती. आणि मग आता कुणाचा विजय होईल, आता भाषा आहे का. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे कीजे. रावो तेथे कटक, सौजन्य तेथे सोयरिक, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आधी जैसे. कशी भाषा आहे बघा, काय बोलण्यामध्ये मजा आहे. मला आठवलं बोलता बोलता आत्ताच विषय निघाला होता. आमच्या सातपुतेने का कोणीतरी विचारलं मला, फॉरेनला कुठचे कार्यक्रम झाले, तेव्हा मी त्यामुळे न्यूयॉर्कला झाला. न्यूयॉर्कला हेच सांगितलं होतं, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे कीजे, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शन. एक लक्षात घ्या, ज्ञानेश्वर महाराजांचं स्पेशालिटी सांगतो याच्यात. हे सगळे एक सांगण्याकरता आहे की गुरु तेथे ज्ञान, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे. हे शेवटी काय सांगायचंय की ज्या बाजूला कृष्ण आहे त्याचा विजय. कळलं का. हे सांगण्याकरता 10-12 ओव्या. म्हणजे एक मी ज्ञानेश्वरीचा नीट लक्ष देऊन ऐका. ज्ञानेश्वर महाराजांचे दृष्टांत हे सुद्धा सिद्धांत असतात, आणि अनेक सिद्धांत शेवटचा एक सिद्धांत पूर्तता करण्याकरता ते सिद्धांत सुद्धा दृष्टांत म्हणून ज्ञानेश्वर महाराज वापरतात. ही ज्ञानोबाराची एक खासियत आहे. असं कुठेही बघायला मिळायचं नाही. आता गंमत बघा, विजय कुणाचा होईल काय सांगायचंय शेवटी. ज्या बाजूला कृष्ण परमात्मा आहे, विजय नाम अर्जुन विख्यातू, विजय स्वरूप श्रीकृष्ण नातू, हे दोन्ही दया भागू, विजय निश्चिंतू तेथे असे. पण असं फिरवून 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 सांगितलं, कारण एकदम सांगितलं तरी राजा आपल्याला काय त्यातलं कळतंय. पण तुम्हाला एक कळायला पाहिजे ना, तिथे चंद्र आहे तिथे चंद्रिका असते. काय एवढं तरी कळायला पाहिजे नाही. शंभू आहे तिथे अंबिका असते, गुरु आहे तेथे ज्ञान असतं, सौजन्य तेथे सोयरिक. बघा ना, माणसं कोणाच्या जवळ जाऊन बसतात आणि कोणाच्या जवळ जातात. जिथे सौजन्य आहे तिथे किती सांगितलं बघा सिद्धांत. माणूस कोणाच्याही जवळ जात नाही. जवळ जाण्याकरता माणसात सौजन्य लागतं. बरं का, या बसा 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 बसा, जरा चहा घेऊन या. अहो नाही आत्ताच गेलो. अहो काय तुम्ही घेतला असाल, पण आमच्याकडे एक गोट तरी घ्या. बरं नका, एक पेढा तरी खाऊन जा. सौजन्य तेथे.
म्हणून आयुष्यामध्ये एवढी तरी ओवी पाठ करा. एका महिन्यात एवढं जरी जमलं, सौजन्य तेथे पुष्कळ झालं की. हां, नुसतं गोड बोलण्याकरता काहीही लागत नाही. मी तुम्हाला सांगू, गोड बोलण्याकरता पैसासुद्धा लागत नाही, काही लागत नाही. फक्त नीट बोलत जा, पुष्कळ झालं. माणसं आपोआप तुमच्या भोवती जमतील. कशाला पाहिजे भानगड? काय तिथे आहे विशेष? बरं का, सौजन्य जिथे आहे तिथे सोयरीक आपोआप होते, आणि जिथे सौजन्य नाही तिथे माणसं फुटपाथ बदलून जातात. आला र अरे बघितलं नाहीस का? म्हटलं मी इकडे बघत होतो. त्या ओव्या ऐकण्यासारख्या आहेत, स्वतंत्र. त्याची कॅसेट सुद्धा आहे. सौजन्य तेथे सोयरीक. कशा करता? किती गोड. आता बघा किती गोड. म्हणजे एक सिद्धांत सांगण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक सिद्धांत. आता आपली रोजचीच प्रार्थना बघा. नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. नमो संसार तमसूर्या परमीत परमवीर्या. ती तशी बोलताना लक्षात येत नाही माझ्या मागे म्हणताना, पण आता कशी वाटते बघा. नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. नमो संसार तमसूर्या अपरमीत परमवीर्या तरुण तरतूर्या लालन लीला. नागर नागर. त्या बोलण्यामध्ये माधुर्य आहे. म्हणजे ती ओवी तुम्हाला कळू दे न कळू दे, म्हणताना सुद्धा माणूस हलतोच. म्हणून इथे पदबंध नागर हे लक्षात ठेवा. हो, आता एक लक्षात घ्या. ज्ञानेश्वर महाराज जेव्हा एखादा अपशब्द वापरतात त्याच्यामध्ये सुद्धा लालित्य आहे. एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, पण संत कृपा दीपकू सोज्वळू असे नागर. आता दुसऱ्याला मूर्ख म्हटलेली एक ओवी सांगतो. असो ते वायाणी. काय लालित्य आहे बघा. असो ते वायाणी काय सी मूर्खांची बोलणी. म्हणजे त्या मूर्ख शब्दाला सुद्धा धक्का लावला नाही. कळलं? काय सी मूर्खांची बोलणी वाया वाढविता वाणी शिनेलाण असोत असोत ये वायाणी. नागर भाषा. नागर भाषा. हो, त्या भाषेमध्ये मोठं कौतुक आहे. तसं ज्ञानेश्वरीमध्ये ते म्हणतायत पदबंध नागर. हां, उत्तम पदरचना हीच रंगवलेले वस्त्र, रंगाथिले अंबर, नाही का? उत्तम उत्तम. लक्षात घ्या, एखादी उत्तम साडी बाईने नेसली, ती साडीच त्या व्यक्तीला उठाव आणते. उत्तम शर्ट घातला, पीटर इंग्लंड. अहो यादी देऊ, त्याच्यात काय? मी कॉन्व्हेंटमध्ये शिकलेलो मुलगा आहे, म्हणजे जुना कॉन्व्हेंटचा, अलीकडच्या नाही. यू कम अँड आय गो देअर, यू सिट अँड आय स्टँड. आलं का लक्षात? तसं काही नाही. मी मगाशीच सांगितलं, परदेशाला BBC वर मुलाखत इंग्रजीमधून झाली आहे. काय आयुष्य त्याच्यातच गेलं. याच्यात काही विशेष आहे अशातलं काही भाग नाही आहे. माझा म्हणून सांगतो तुम्हाला, नागर. इंग्रजी भाषासुद्धा मोठी गमतीची आहे बरं का. तीसुद्धा कशीही बोलली जाते, आपल्याकडे बोलली जाते. ती मी काही सांगत तर येत नाही. मराठीसुद्धा आणि पाणी, अन्ना. माफ करा असं कोणी बोलत असेल तर, पण आता नागर भाषा सांगण्याकरता हे सांगायला पाहिजे ना. आमचा अण्णा आला, या अण्णा. माझं बोलणं का हे नाही. आता काही काही हे बोलणं आहे का? बाळा, तुझे वडील आमचे अण्णा आले बरं का, या या अण्णा, हे तुमचे मित्र आले. नागर. अण्णा, तुमचा मैतूर आलाय. अरे तू तिकडे काय करतोस, ये की. माझं बोलणं कळलं का? हेही एक बोलण्याची पद्धत आहे. तेच आपण बसा. अहो अण्णा,
तुमचे मित्र मगासपासून येऊन बसले. हां, काका चहा घ्यायचा बरं का. मी काय सांगतोय, बोली कशी असावी, नागर. आणि त्या नागर बोलीचं कौतुक जर बघायचं असेल, आणि तो रंगाथिला अंबर, असं सुंदर रंगवलेलं वस्त्र बघा की. त्या गणपतीचा जेव्हा पिवळा पितांबर नेसवतात, लाल जर्द काठ आणि पिवळा पितांबर, काय तो दिसतो. ओ हो 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 हो, रंगाथिले अंबर पदबंधनागर तेथी रंगातिले अंबर. हां, म्हणून सध्या आता, पूर्वी काही वस्त्राला इतकी किंमत नव्हती, आता फार माणसं जागृत झाली. पूर्वीच्या काळी काय, घरात कोपरी घालायची, म्हणजे ते आतलं असायचं ना, त्याला कोपरी म्हणतात. म्हणजे वर बंद बिंद काही नाही, गाळा एवढा मोठा की एकदम शिरेल, आणि कोपरी. आणि बाहेर जाताना अंगरका. माझ्या माहितीप्रमाणे चांगल्या घरातसुद्धा चौघा पांजना भावात एकच अंगरका असायचा, जो बाहेर जाईल त्यांनी घालायचा. फिटिंग नाही, सगळ्याच्या साईजचा एक साईज. ज्याला तोकडं होईल त्यांनी असं करायचं, आणि ज्याला लांब होईल त्यांनी असं करायचं, झालं एक साईज. आता ती काय हो, त्यावेळेला अंग झाकणं होतं, आता फिटिंग आली की ज्या फिटिंगमधून अंग जास्ती दिसेल अशी फिटिंग आली. मला माफ करा तुम्ही, पण आता हे सगळे विषय नाही सांगितले तर कसे कळायचे बरं, नाही का. अंबर, रंगातिले अंबर पदबंधनागर तेची रंगातिले अंबर. रंगीत वस्त्र, त्यात अलंकार, हे त्या वस्त्राचे चकचकीत तलमपोत. बरं का, काही कपड्याचं पोतच असं असतं की नाही, हे नुसतं बघितलं की नाही असं वाटतं काय पोत आहे, काय पोत आहे, वाह वाह. का अलीकडे काही तसं लक्षातही येत नाही, ते इमिटेशन. पण जाणकार असेल की नाही, हे म्हणे चमकतं, ह्याचं कसलं चमकते, नीट बघ की जवळून. पॉलिएस्टर. काय, अरे हे पॉलिएस्टर नाही, अस्सल रेशीम आहे, अस्सल रेशीम आहे, इमिटेशन नाही. तसं रंगातिले, तसं ज्ञानेश्वरी कुठे इमिटेशन नाही. ज्ञानेश्वरी हा तुम्हाला काय देईल हे मला माहिती नाही, पण जे देईल ते असं देईल की जगात कोणी दिलं नाही असं देऊन टाकेल. बस एवढा अलौकिक ग्रंथ आहे, एवढा. रंगाथिले अंबर, सुंदर, चकचकीत तलमपोत, पदबंध रचना. ऐकून घ्या थोडंसं, मोठ्या कौतुकाने सांगतायत. आज आपली 6वी ओवी चालू आहे. उत्तम पदरचना हेच रंगवलेले वस्त्र होय, व त्या पदातील अलंकार हेच लखलखीत लांब रुंदवाण अलंकार. अलंकार हा सुद्धा शब्दभाषा. आता सगळे म्हणून दाखवलं मी तुम्हाला, पुन्हा काही सांगायची काही गरज. म्हणजे नुसतं संस्कृतमध्ये सुद्धा मोठी गंमत आहे, जास्ती मला काही येत नाही बरं का त्यातलं. पण या बसा म्हणणे, इदम आसनम अलंक्रियताम गृहीताम. मराठीमध्ये सांगतो, या आसनावर बसून आपण त्याला अलंकृत करा. काय झालं, या बसा ना. आपल्या बसण्याने या आसनाला शोभा होईल, अलंकृत होईल. या महाराज. आपल्या आगमनाने ना कसा अगदी लग्न मंडप भरून गेला, शोभा आली. माझं म्हणणं कळलं का. तसं इथे सांगतायत मोठ्या कौतुकाने की लखलखीत अलंकार, तसं अलंकारिक भाषा. हे सुद्धा एक कौतुक असतं. ज्ञानेश्वरीमध्ये हे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल बरं का. मोठे कौतुकाने अलंकार वापरणं, नुसतं असं काही शब्द वापरायचे नाही. या ना, या बसा. अहो काय तुम्हाला सांगू, आपल्या आगमनाने किती आनंद झाला, कौतुक झालं बरं का. जसं त्या शब्दाला, बोलण्याला अलंकार वापराल तसं ते शब्द. काही माणसं म्हणतात आम्हाला ते काही अलंकारिक शब्द उगीच येत नाहीत. ये रे बस. नाही, पण विशिष्ट
करता विशिष्ट वेळेला विशिष्ट भाषा ही वापरावीच लागते. आणि ज्ञानेश्वरीसारखा विषय सर्वसामान्य माणसाला जवळ घेऊन जाण्याकरता ही संस्कृतमधली सगळी पुराणं कथा सर्वसामान्य माणसाला काय माहिती आहे? एक लक्षात घ्या, सर्वसामान्य माणसाला मराठी बोलता येत होतं, पण मराठी वाचता येत नव्हतं. अवस्था काय होती? मराठी बोलता येत होतं, पण मराठी वाचता येत नव्हतं. या अलीकडच्या 60, 70, 80 वर्षाच्या काळामध्ये माणसं नुसती मराठी बोलू नाही लागली, तर मराठी वाचू लागली. आणि मराठी वाचू लागली, मग वाचायची सोय 750 वर्षापूर्वी मोठ्या कौतुकाच्या भाषेमध्ये ज्ञानोबारायांनी करून ठेवली. पुढे जाऊया जरा. महाराज म्हणतायत, देखे काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋणधुनिती क्षुद्र घंटिका. काय म्हणतायत बघा, काव्य नाटका. देखा, पहा, जी कौतुकयुक्त काव्य नाटके आहेत त्यांचा विचार केला असता तीच त्या गणेशाच्या पायातील लहान लहान आवाज रुणझुण, हे पैंजण घालतो ना त्याच्या रुणझुण क्षुद्र घंटिका. क्षुद्र म्हणजे आता पायामध्ये बांधत असल्या कारणाने ती जरी आता कटदोऱ्याला जर असेल तर त्याला काही क्षुद्र घंटिका म्हणता येत नाही, नाही का. पण पायात जर असेल तर ती घंटी आहेत, छोटे 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 छोटे, आपल्याला वाळे पैंजणाला लावतो ना आपण, आवाज येतो छोटा 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 छोटा, तसं क्षुद्र घंटिका. इथे काय म्हणताय, जी कौतुकयुक्त काव्य नाटके. काव्य आणि नाटक हे साहित्यशास्त्रातील काव्याचे सामान्य लक्षण पुढे प्रमाणे केलेलं आहे. काव्य आणि नाटक हे त्याच्यातलं एक भाग आहे बरं का. बोलण्यामध्ये काव्य, जेव्हा एखादा मनुष्य कौतुकाने बोलतो ना, माणसं म्हणतात ते काव्यमय बोलताय. काव्यमय सांगू का? त्याला गंमत म्हणून, आपलं जास्ती काय आपल्याला येत नाही त्यातलं, पण गंमत म्हणून. भगवंताचा कसा जन्म झाला, काय झालं. वृंदावनामध्ये भगवान आले आणि पूर्व दिशेने तोंड धुतलं. बघा काव्यात्मक भाषा. पूर्व दिशेने मुखकमल धुतलं आणि लाल टिळा आपल्या कपाळावर लावला. कळलं का काव्य काय झालं ते? किती सुंदर झालं बघा. पूर्व दिशेने तोंड धुतलं आणि आपल्या भाळी कुंकुम तिलक लावला, म्हणजे पूर्व दिशेला सूर्याचा उदय झाला, लाल जर्द सूर्य उदवला. हीच काव्यमय भाषा. कसं काव्य किती सुंदर आहे बघा त्याच्यात, बरं का. काव्य आलं त्याच्यामध्ये. असं नाही की सूर्य उदय झाला आणि इथे भगवान उठले, नव्हे नव्हे नव्हे. नुकतीच पहाट फुटली, पूर्व दिशेने तोंड धुतलं आणि कपाळावर सुंदर असा लाल जर्द कुंकवाचा टिळा लावला. हे काव्य आहे त्यातलं. काव्य करणारे पुष्कळ असतात. कोकणात राळ्या म्हणा गणपती बाप्पा मोरया, हे काव्यच. कळलं का? प्रासाला प्रास. इथे तसं नाही आहे. याच्यामध्ये बोलण्यामध्ये तसं ज्ञानेश्वर महाराजांच्या बोलण्यामध्ये सुद्धा काव्य आहे. बघा ना आता, नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. प्रत्येक ह्याच्यामध्ये काव्य आहे. म्हणून काव्याला सुद्धा काव्य आहे, नाटक आहे बरं का. हे सगळं आपल्या प्रवचन कीर्तनात असतं बरं का. माणसं समोर म्हणतातच, बघा महाराज कसं काय ॲक्शन करतायत, हे नाट्य आहे. ते नाट्य असल्याशिवाय का तुमच्या लक्षात येणार आहे का? 9व्या अध्यायामध्ये वर्णन करताना, कीर्तनकाराचं वर्णन करताना म्हणाले, तरी कीर्तनाचे नि नटनाचे नासले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. कीर्तनाचे नि नटनाचे, त्या सांगण्यामध्ये नाट्य पाहिजे, त्या सांगण्यामध्ये अलंकार पाहिजे, त्या सांगण्यामध्ये कौतुक सांगितले, तेव्हा तो श्रोता असा उशी घेऊन तयार होतो. नुसतंच जर सांगितलं अमका अमका असं झालं, तमकं तमकं तसं झालं. ज्ञानेश्वर महाराज पैठणला गेले, रेडा बोलवला, अरे का ते म्हणाले, अरे तुझं त्याचं नाव एक आहे, बोलो बोलवला.
मजा नाही. त्याच्यामध्ये जरा सांगण्यामध्ये नाट्य पाहिजे बरं का. आता गंमत सांगतो. काल सांगता बघा, ते आई आपल्या मुलाकडे कसं बघते. पुढा स्नेह पाजरे मागा चालती अक्षरे ही ओवी सांगितली हां बरं का. अतिशय कौतुकाने सांगितल्यानंतर माझ्याही डोळ्यात पाणी आलं आणि तुमच्याही डोळ्यात पाणी आलं. म्हणजे त्या सांगण्यामध्ये असा दर्द आहे, त्या सांगण्यामध्ये असं कौतुक आहे की तुम्ही ती घटना प्रत्यक्ष घडते असे त्याच्यात इन्व्हॉल्व झालात. काव्य नाटका तर का ते पाहिजेच, ॲक्शन पाहिजेच. असा ठोंब्यासारखा उभा राहायला नाही जमत बरं का. हे सगळं कीर्तनकाराला अंग असलं तर ते कीर्तन. ज्ञानेश्वर महाराज तेच कीर्तनाचे नि नटनाचे. जिजाबाई सांगताना असं वाटलं पाहिजे की ही जिजाबाई बोलत नाही, हा बोलतोय म्हणजे जिजाबाईच बोलते, असं नाट्य पाहिजे त्याच्यात. हे त्याच्यातली ताकद आहे. म्हणून इथे सांगतायत, काय सांगतायत, काव्य देखे काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची रूढ झुणिती क्षुद्र गंठिका अर्थदणी. काव्य आणि नाटक पहा यांचे कौतुक योजन करून गेल्यास करगट्याच्या घागऱ्याच्या ठिकाणी. याच्यामध्ये मी मुद्दाम वाचवलं, 2 ठिकाणी 2 अर्थ आहेत. प्रत्येकजण काय आहे, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने अर्थ करतो. याचे क्षुद्र घंटिका शब्दाचा अर्थ काहींनी केला आहे की कटदोऱ्याच्या घंट्या, आणि काहींनी केला आहे क्षुद्र घंटिका म्हणजे पायातल्या पैंजणाच्या घंट्या. आता तुम्हाला वाटेल तो घ्या, त्याच्यामध्ये काही विशेष आहे अशातला काही भाग नाही आहे. हां, नाना प्रमेयांच्या परी निपुणपणे पाहता कुसरी. आता अशी ही काव्य, अशी ही नाटकं. म्हणजे नाटक म्हणजे तुम्ही म्हणता ते नाही, सांगण्यामध्ये नाट्य. सांगण्यामध्ये काय पाहिजे, नाट्य. हो, ते जर नसेल ना, नाटक शब्दाचा अर्थ दृश्य आणि काव्य याचं मिश्रण. नाटक शब्दाचा अर्थ दृश्य आणि काव्य याचं जेव्हा मिश्रण होतं तेव्हा ते काय होतं. नुसतंच सांगून उपयोग नाही. आता ते तुम्ही जाणता राजा वगैरे बघता, त्याच्यामध्ये काय आहे, काव्य आहे. आणि हे काय झालं, हे का छत्रपतीने तलवार उपसली. काय झालं, याची घडी काही हल्ली नाही आणि छत्रपतीने तलवार. अफजल खान समोर आला, काय म्हटलं, छत्रपती शिवाजी महाराज गेले आणि असं बिलगले. त्याला वाटलं असं धरल्याबरोबर असं फाडून काढला त्याला. कळलं का तुम्हाला, पोटाशी धरलं आणि फाडून काढलं. ते म्हणले काय फाडलं, तुमचं धोतर फाडलं का अंग. आता कळलं ना नीट. त्या ॲक्शनमध्ये ते काव्य आणि कृती याचा जेव्हा संगम होतो तेव्हा ते नाट्य होतं बरं का. आता सांगा की एवढे मोठ्या मोठ्या नाटककारांची नाटकं आपल्याकडे झाली. काय आता बालगंधर्वांच्या काळामध्ये, हो, ते बालगंधर्व असं नाटक करायचे बरं का. ते नऊवारी नेसून एक खेड्यातला पाटील आला होता त्या नाटकाला, आणि तिथे सुरून झालं, नाही मी बोलत, नाही मी बोलत ना, नाही मी बोलत ना. आता काय बरं का, नाही मी बोलत, नाही मी बोलत नाथा. आणि किती तिथे एक गावचं पाटील आलं होतं, तर म्हणला नको बोलतो तर नको बोलूस. हे घडलेलं आहे बरं का, अतिशोक्ती नाही.
म्हटला 25 रुपयाचं फ्रंटचं तिकीट काढून 10 वेळा माझ्याकडे बघून बोलती. नाही मी बोलत. पण आता ते समोर असले पाहिजे. बालगंधर्व नाही मी बोलत नाथा. तो म्हणला असं का बोलती. शेजारचा एक कलमी होता, तो म्हणले हा. मग म्हणला 25 रुपयाचं तिकीट, नाही बोलायचं तर नाही बोल. घेतला फेटान गेला निघून. नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत. अहो त्याच्यामध्ये ते नाट्य होतं. आणि ते बालगंधर्व असा मुरका मारायची, अशी मान हलावायची की साध्या बाईला सुद्धा तसं करता येत नव्हतं. अप्रतिम. असं सांगतात त्या काळातला इतिहास की बालगंधर्व जे 9 वारी साडी नेसत होते, त्या काळच्या बायका कसं नेसायचं ते त्यांच्याकडून शिकल्या. तो पदर कसा, कसं रुबाबमध्ये पदर कसा घ्यावा, कसं बोलावं. दादा कसं लाजणं, कसं मुरका, त्याच्या म्हणजे जे कौतुक होतं. म्हणजे त्या बोलण्यामध्ये काव्य आणि कृती, काव्य आणि कृती या दोन्हीचं एकीकरण जेव्हा होतं तेव्हा त्याच्यातून नाट्य निर्माण होतं. आणि हां, हे अतिशय वर्म आहे. नीट समजून घ्या सगळे. ओघाओघाने मलाही सुचतंय मी सांगतोय एवढं. त्याच्यापेक्षा दुसरं काही. योग आहे तुमचा ऐकण्याचा आणि माझा सांगण्याचा. हां, नाही का. आता ती एकच प्याला वगैरे त्या काळामध्ये जी गडकऱ्यांची नाटकं गाजली. हो, सिंधू वगैरे, काय ते काम, काय आश्चर्यकारक. अहो रात्री सुरू झालेली नाटकं पहाटेपर्यंत वन्स मोर, पुन्हा 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 पुन्हा. हां, बरं का. कशा करता सांगतोय. त्यातलं नाट्य, त्यातले सूर, त्यातलं ताल. तसं या ठिकाणी महाराज म्हणतायत देखे काव्य नाटका. पण एक आहे, नाटकातला सुद्धा भाग आहे. सामान्य नाट्य बघितलं तर विकार निर्माण होतो. आणि कीर्तन प्रवचनातून जर जो नाट्याचा आविष्कार संत वचनाच्या आधार आला तर ते नाट्यसुद्धा आपल्या ठिकाणी सात्विक भाव प्रगट करतं. हाच त्याच्यातला भाग आहे. हाच त्याच्यातला भाग आहे. बरं का. त्या काळामध्ये जे एकच प्याला नाटक झालं, बरं का, एवढा मोठा बॅरिस्टर पण वाया गेला. ती नाटकंही बंद पडली कारण त्या नाटकालाही काही अर्थ राहिलाच नाही. पण पुढे असं होऊ लागलं की ते नाटकच माणसं पिऊन करू लागले. आता पुढे काय करायचं. सगळंच काळ बदलला. मी कशा करता सांगतोय. नाट्य असावं हे असलं आवश्यक आहे. वक्त्याला या गोष्टी, नाट्य शब्दाचा अर्थ एक सांगतो, जो तो भूमिका करतो त्या भूमीशी एकरूप होणं. काय होणं, काय सांगितलं मी. दृश्य काव्य, दृश्य आणि काव्य दोन्ही एकरूप होणं. बरं का. तुकाराम महाराजांचं वर्णन करताना असं वाटलं पाहिजे की आपण ते डोळ्यांनी बघतोय, प्रत्यक्ष डोळ्यांनी बघतोय, असं वाटलं पाहिजे. जिजाबाई डोंगर चढत होत्या. चालता चालता पायामध्ये काटा मोडला. जिजाबाईने वळून बघितलं आणि म्हणाले, मुडद्या काय अधिकार आहे हो जिजाबाईचा. काय अधिकार होता. हां, तो तिथेच होता. मुडद्या म्हटल्यावर त्याला कळलं की हे काही विष्णू सहस्त्रनामात नाही, पण हे स्पेशल आहे. हे स्पेशल आहे. त्याला कळलं की हे आपल्याकरताच आहे. पुढे गेला. आलास का रे म्हणले. हां आलास. पायात काटा मोडला. मी काढतो की. अहो काय तुम्हाला सांगू. तो पाय हातात घेतला पांडुरंगाने आणि काटा काढू लागले. काय म्हटल्या माहिती आहे. अरे तू काय माझा काटा काढतोयस. माझा नवरा स्वतःच्या ताब्यात ठेवून माझ्या संसाराचा काटा काढलाय सगळा. काळ्या मजा आहे बरं का. हे जर नसेल, हे रंगातील अंबर आहेत सगळं. त्यातलं हे नाट्य, त्यातलं सांगणं, त्यातलं बोलणं
लक्षात ठेवा, नुसतं पाठ करणं हा भाग निराळा, व्याख्यान देणं हा भाग निराळा. पहिल्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवाजात बदलच नाही, असे पुष्कळ आहेत. ठीक आहे, त्यांची त्यांची पद्धत आहे. पण इथे काय सांगतायत, कसं पाहिजे, काव्य नाटका. आवाजातला बदल, सांगण्यातली हातवटी, हात वारे, हे सुद्धा फार काहीतरी सांगून जातात. नाही तर काही काही प्रवचनं किंवा व्याख्यानं अशी असतात, तोंडावर बोट आणि हातावर घडी. मी टीका म्हणून सांगत नाही, इथे काव्य आणि नाट्य या शब्दाचं विवरण चाललं आहे. ज्याला जसं जमेल तसं बरं वाटेल तसं त्यांनी करावं, टीका वगैरे काही नाही आहे. पण इथे जर काव्य पाहिजे, काव्य नाट्य हे जर दोन मिक्सचर असेल तर तिथे ॲक्शन ही येणारच. आणि एक लक्षात ठेवा, इथून ॲक्शन झाल्याशिवाय तिकडून रिॲक्शन येणार नाही. माझं म्हणणं कळलं की इथेच जर ॲक्शन नसेल तर तिथून रिॲक्शन कशी येईल. म्हणून महाराज या ठिकाणी म्हणतायत, देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका, त्याची ऋणझुणती क्षुद्र घंटिका. आणि हळूहळू अर्थध्वनी कुळकुळ 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 कुळ. ते बघा, तुम्ही नाच बघितलाय का? हो, हे सगळे जे नाच करतात ना, कथक म्हणा, आणि जेव्हा 3 ताल वगैरे सुरू होतात, त्या क्षुद्र घंटिका जे चाळ असतात ना, त्या चाळातून सुद्धा तसाच नाद निघतो. बघता धप 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 थक 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 थक. काय त्या चाळातून सुद्धा आवाज कसा निघतो, त्या चाळातून कळतं की हा धा आहे. धा धिन धिन्ना धिन धिन्ना धा धिन धिन्ना धा धिन धिन्ना धा धा. आली कळ, सम कळलं. एकदम नाचता नाचता स्थिर झाली. काय झालं? सम. कशावर? का थांबली? सम आली. इथपर्यंत काय होतं? विषम होतं. लक्षात आलं का? पुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर तुकाराम महाराज.